23 जुलै 2024 रोजी आपण माध्यमिक विद्यालय मोरंबा या ठिकाणी आपण सर्वजण जमलो आहोत। त्या अनुषंगाने जयंती उत्सव साजरा करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री RL पाटील यांनी केले। तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री GS पवार यांनी स्वीकारले व बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन श्री GJ तडवी यांनी केले। तर सविस्तर माहिती श्री DM पाटील सांगतील। धन्यवाद सर्वांना। नमस्कार। आज आपल्या माध्यमिक विद्यालय मोरंबा येथे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण दोन अतुलनीय स्वातंत्र्य सैनिकांच्या जीवनाचा परिचय करणार आहोत, ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली, बाळ गंगाधर टिळक आणि चंद्रशेखर आझाद। चला सुरुवात करूया। प्रथम आपण बाळ गंगाधर टिळक यांच्याबद्दल बोलणार आहोत, ज्यांना अनेकदा भारतीय अशांततेचे जनक म्हटले जाते। 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी, महाराष्ट्र येथे जन्मलेले टिळक हे एक उत्तम विद्वान, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ होते, ज्यांनी भारताला संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली होती। टिळक हे स्वराज्याचे प्रखर पुरस्कर्ते होते। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, ही त्यांची प्रसिद्ध घोषणा। शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी लाखो लोकांना प्रेरित केले आणि राष्ट्रवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी केसरी आणि महाराष्ट्र सारखी वृत्तपत्रे सुरू केली। त्यांनी गणेश चतुर्थीचा उत्सव सार्वजनिक कार्यक्रम म्हणून लोकप्रिय करण्यासाठी टिळक देखील जबाबदार होते। त्यांना विश्वास होता की ते लोकांना एकत्र आणतील आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना त्यांनी प्रज्वलित केली। या उत्सवांचे आयोजन करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे लोकांना एकत्र आणण्यात आणि संदेश पसरविण्यात मदत झाली। स्वातंत्र्याचे चंद्रशेखर आझाद 23 जुलै 1906 रोजी मध्य प्रदेशातील भोरा येथे जन्मलेले आझाद हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या निर्भीड भावनेसाठी आणि समर्पणासाठी ओळखले जात होते। आझाद अगदी लहान वयातच स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले आणि त्वरित हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन चे प्रमुख सदस्य बनले। काकोरी ट्रेन दरोडा आणि व्हाईसरॉयच्या कारभाराला उडवण्याच्या प्रयत्नांसह अनेक क्रांतिकारी कार्यात त्यांचा सहभाग होता। ट्रेन आझाद त्याच्या शौर्यासाठी ओळखला जात होता आणि ब्रिटिशांनी कधीही जिवंत पकडले जाणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती। 1931 मध्ये अल्फ्रेड पार्क, अलाहाबाद येथे त्याला ब्रिटिश पोलिसांनी वेढले होते। एका भीषण तोफखानानंतर त्याने स्वतःचा जीव घेण्याचा निर्णय घेतला। शेवटची गोळी त्याच्या वचनावर खरा राहून। चंद्रशेखर आझाद यांचे बलिदान आणि धैर्य भारतीयांच्या पिढ्यांना प्रेरणा देत आहे। त्यांचा वारसा भारताच्या स्वातंत्र्यसैनिकांच्या अदम्य आत्म्याचा पुरावा आहे। बाळ गंगाधर टिळक आणि चंद्रशेखर आझाद हे केवळ स्वातंत्र्यसैनिक नव्हते, ते प्रतिकार, धैर्य आणि भारताच्या अखंड भावनेचे प्रतीक होते। आपल्या देशाच्या इतिहासातील त्यांचे योगदान अमूल्य आहे आणि त्यांच्या बलिदानाचे स्मरण आणि सन्मान करणे आवश्यक आहे। जय हिंद। दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्जन, दशाब्ज। आता आपण या हिरवा जो मणी आहे तो जिथं आहे तो कुठं आहे? एककच्या याच्यावर। एकक समजतंय ना? कुठं आहे तो? एकक। हा आता इकडे आणला पुढे, हा कुठं आहे? व्हेरी गुड, दशक। इथं पुढे आला तो कुठं आहे? शतक। नंतर पुढे आला हजार। मग हजार पर्यंत आपण इथून संख्या वाचू। किती आहे? 3000। 3000। तुम्हाला गणितीय याच्यामध्ये वेगवेगळ्या क्रिया, मग त्याच्यात आपण अधिक म्हणतो। मिळवणे म्हणजे या ठिकाणी पाहता आपल्याला काय दिलेलं आहे? वजाबाकीचे चिन्ह दिलेलं आहे। वजा म्हणजे काय? कमी करणे। अधिक म्हणजे काय? मिळवणे। शून्य। दोनातनं एक गेला, किती उरतील? किती आहे? किती आहे? 90। आता किती आहे? 89। हे किती? हे आता ही जे आपण मनी मोजले, हे घे मोजा किती मनी आहेत? असं मोजा। किती आहे? किती मोजा? एक गोट्या मोजा। इथून मोजा। 1 2
3 4 5 6 7 8. दुसऱ्याला मोजायला द्या आणखी कमी असतं का ती बघा तर नवीन. आता हे लाल मणी किती आहेत मोजा? 9. आणि तो व्हाईट एक टाकला, पांढरा टाकला तर किती होतात? 10. आता 9 हा आकडा जो आहे किती झाले? 50. बरोबर. मोजा किती आहेत मणी मोजा? किती आहेत? आणि एक किती हा व्हाईट? 10. संख्या आहे सम एका विषम 7. हे काय आलं इथं? अधिकचं चिन्ह आहे ना? राईट. अधिकचं चिन्ह. हा किती आहे? 1. हा 7 अधिक 1. 7 अधिक 1 किती हा हे किती आहे? याला काय बोलणार? एक भागाकार. हा गुणाकार. हे कसलं आहे? वजाबाकी. कसलं आहे? वजाबाकी म्हणणे. हा आणि हे